नमस्कार. शिक्षण सप्ताहामधील जो 6वा दिवस आहे इको क्लब रजिस्ट्रेशन शाळेनं रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. तर त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे बघा. तर इको क्लब रजिस्ट्रेशन कसं करावं? आपल्या मोबाईलवर क्रोम ब्राउझरवर या, त्या ठिकाणी इको क्लब रजिस्ट्रेशन असं टाईप करा. जी पहिली साईट येते त्या साईटला या ठिकाणी क्लिक करा. मी इथपर्यंत आलेलो आहो. याची मी तुम्हाला लिंक माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. या ठिकाणी आल्यानंतर सर्वात अगोदर टाइप ऑफ स्कूल आहे, याला क्लिक केल्यानंतर स्कूल आणि कॉलेज येतात. माझी स्कूल आहे म्हणून मी स्कूलला सिलेक्ट करतो या ठिकाणी. नंतर UDAS कोड या ठिकाणी आपला शाळेचा UDAS कोड नंबर टाका. नंतर या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव टाका. नंतर या ठिकाणी टाइप ऑफ स्कूल आहे बघा, याला क्लिक केल्यानंतर आपल्या लक्षात येते या ठिकाणी गव्हर्नमेंट एडेड अदर प्रायव्हेट. माझी गव्हर्नमेंट आहे म्हणून गव्हर्नमेंटला या ठिकाणी मी क्लिक करतो. नंतर या ठिकाणी नंतर स्टेट निवडा. त्यानंतर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट निवडा. त्यानंतर आपल्या शाळेचा या ठिकाणी ॲड्रेस टाका, स्कूल ॲड्रेस, आपल्या शाळेचा पूर्ण ॲड्रेस टाका. मी सर्व या ठिकाणी फिलअप केलेलं आहे बघा. पिन कोड नंबर टाका. आता या ठिकाणी स्कूल कॉन्टॅक्ट डिटेल्स, हेड ऑफ द स्कूल, या ठिकाणी आपल्या हेडमास्टरचं नाव टाईप करा. STD कोड असेल तर STD कोड टाका. या ठिकाणी आपल्या हेडमास्टरचा मोबाईल नंबर टाईप करा. या ठिकाणी आपल्या हेडमास्टरांचा ईमेल ID टाईप करा, ईमेल ID टाका. नंतर इको क्लब डिटेल्स, इको क्लब टीचर इन चार्ज, इको क्लब टीचर म्हणजे कोणत्या टीचर चार्ज दिलेला आहे इको क्लब सांभाळायला. त्या ठिकाणी या ठिकाणी त्या सरांचं नाव टाईप करा. या ठिकाणी त्यांचा ईमेल ID टाईप करा, ईमेल ID भरा या ठिकाणी. त्यानंतर इको क्लब टीचरचं या ठिकाणी मोबाईल नंबर टाईप करा आणि शेवटी या ठिकाणी कॅप्चा भरा. कॅप्चा व्यवस्थित बघून घ्या. या ठिकाणी कॅप्चा भरा. त्यानंतर हा जो सेव्ह ऑप्शन दिसतो आपणास, सेव्ह ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा. हे बघा STD कोड मागतोच तो या ठिकाणी रिक्वायर आहेच, म्हणजे आपल्याला STD कोड टाकावाच लागेल. STD कोड टाका आपला जो असेल तो. या ठिकाणी सेव्ह करा. या ठिकाणी रेकॉर्ड सबमिटेड सक्सेसफुली असं म्हटलेलं आहे, याला या ठिकाणी ओके करा. अशा प्रकारे आपण आपल्या शाळा रजिस्ट्रेशन इको क्लबवर करू शकतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.